नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा सलग पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडला. मोदींचा कार्यकाळ पंडित नेहरूंपेक्षा कसा वेगळा आहे आणि कोणत्या कसोट्यांवर त्याचे मोजमाप होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. 26 मे 2014 भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर सलग 14 वर्ष पंतप्रधान पदावर सेवा देत त्यांनी आपल्या कामाचा ठसा देशातच नव्हे तर परदेशात देखील उमटवला. त्यांनी नुकताच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सलग पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम मोडला असून येत्या काळात इंदिरा गांधी यांचा 16 वर्ष पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम देखील मोडतील. इथे इंदिरा गांधी यांचा 16 वर्षांचा कालावधी हा सलग नसून 2 टर्ममध्ये होता. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी जेव्हा 16 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील तेव्हा भारताच्या इतिहासात त्यांचा 16 वर्षापेक्षा जास्त काळ, इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे सलग पंतप्रधानपदी राहण्याचा हा विक्रम कायमचा कोरला जाईल. याहूनही महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सलग पंतप्रधानपदी राहण्याचा विक्रम केला आहे तो एका वेगळ्या अर्थाने स्पेशल आणि जास्त महत्त्वाचा आहे. याला कारण म्हणजे आधीच्या पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळात वेळोवेळी सुट्ट्या घेतलेल्या होत्या, परंतु मोदींनी अजिबात सुट्टी न घेता अथक अविरत सेवा बजावली आहे. अगदी आदल्या रात्री परदेशी दौरा आटपून भारतात परतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्याच उत्साहात कामकाजामध्ये सहभाग घेतला आहे, जो आज पावे तो दुर्मिळ होता. आणि त्याचमुळे कामाचे 4399 दिवस हे ॲक्च्युली कामाचे संपूर्ण दिवस आहेत. भारताचे अस्तित्व यापूर्वी फक्त जगाच्या नकाशावरच होते. अशी परिस्थिती असताना प्रत्येक पंतप्रधानांनी आपापल्या आवक्यानुसार त्यावेळेसच्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेत ठसा उमटविला. त्यामध्ये भारताला एक स्वतंत्र विचारांचे, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून देणारे, स्वतःच्या स्वाभिमानाचा वेगळा ठसा उमटवून भारताला जगाच्या व्यासपीठावर उंचीवर नेऊन मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पंडित नेहरूंच्या काळात देशाला परकीयांपासून स्वातंत्र्य मिळाले. त्याचबरोबर आपण मुक्त आहोत आणि आपले निर्णय आपणच घेऊ शकतो याचा आनंद सर्वात जास्त होता. गरिबी, अडचणी, साधनांची कमतरता होती का? तर नक्कीच होती, परंतु स्वातंत्र्यापुढे त्या सर्व नगण्य वाटत होत्या. याच आनंदामध्ये आणि लोकशाही रुजवण्यामध्ये अनेक वर्ष गेली. पंडित नेहरूंच्या काळात भौगोलिक कारणांसाठी शेजारील देशांसोबत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली नाही किंवा थेट युद्ध देखील झाले नाही किंवा युद्ध पश्चात सोसावी लागणारी झळ देखील जाणवली नाही, जी त्यांच्या मृत्यूनंतर 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात पाकिस्तान युद्धामध्ये सोसावी लागली. त्यामुळे पंडित नेहरूंपेक्षा मोदींच्या कार्यकाळाचा विचार करता मोदींच्या कार्यकाळात भारतापुढे खूप मोठ्या अडचणींचा डोंगर उभा होता. त्याला कारण इतर देश विकसित आणि भारत हा विकसनशील देश म्हणून अजूनही हिणवला जात होता. काही अडचणी या परकीयांपासून तर काही अडचणी या स्वकीयांपासून निर्माण केल्या होत्या. भारत एक संध राहतो की नाही अशी वेळ आलेली होती, कारण परकीय नेहमी कोणत्याही देशाच्या एकतेवरती सर्वात आधी घाला घालतात आणि तशीच परिस्थिती निर्माण झालेली होती. ईशान्य भारत हा फक्त इतिहासाच्या पुस्तकातच राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण केली गेली. देशात एकाचेच प्राबल्य वाढवून अल्पसंख्याक आहेत म्हणून काही घटना देशात घडवल्या आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उपस्थित करून भारताला नेहमीच अस्थिर ठेवण्याचे काम बाह्य शक्तींनी केलेले होते. आणि नेमके त्याच काळात मोदींच्या कार्यकाळाचा उदय झाला. भारताला एकसंध करण्यात, आमच्या देशातील प्रश्न आम्ही सोडवू हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठणकावून सांगण्याचे धाड जर कोणी पंतप्रधानांनी केले असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले. आपले पूर्वज कोण होते, आपण कोण आहोत
आपले अस्तित्व काय आहे याची जाणीव करून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. हे करीत असताना अनेक क्रांतिकारक निर्णय घेऊन भारताचे स्थान फक्त नकाशावर असण्याची नाही, तर स्वाभिमानी भारतीयांची ओळख जगाच्या नकाशावर कोरण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आणि याला पाठिंबा फक्त अशिक्षित, अल्पशिक्षित आणि सुशिक्षित वर्गाने नाही, तर तमाम भारतीय जनतेने एकत्रपणे प्रत्येक वेळी भरभरून दिला. त्यामुळे शत्रू देखील भारतावर आक्रमण करण्यास धजावणार नाही किंवा त्याची हिंमत होणार नाही, अशी आक्रमक भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वेळोवेळी घेतलेली आहे. लोकशाहीने दिलेल्या अधिकारानुसार विरोधी पक्ष आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सद्य सरकार विरोधात आपली मते मांडतात आणि ही सकस लोकशाहीची ओळख आहे. परंतु खाजगीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयांचे, त्यांच्या कार्याचे गुणगान करतात आणि हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची योग्य पावती आहे असे मानण्यास हरकत नाही. यापुढे जाऊन त्यामध्ये जनतेचे प्रेम आणि विश्वास हे दोन्हीही मोदींवर कायम राहील आणि त्याचबरोबर लोकशाही आणि संविधान हे दोन्ही देखील कायम जिवंत राहतील याची काळजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच घेतील, अशी आशा. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा. आपण जर अजूनही समता न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. आणि हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात देश उभारणीसाठी दिलेले योगदान आणि संपूर्ण जगामध्ये भारताच्या अस्तित्वाची करून दिलेली जाणीव यासोबतच त्यांच्याकडून सर्वसामान्य म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.